दिवस बुधवार दिनांक 8 अप्रैल 2026। व्याख्यान परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज द्वारा। अनुवाद वृंदावनी प्रिया देवी दासी द्वारा। अस्थिरतेत शांतता, अनिश्चित जगात अंतर्गत स्थैर्य शोधणे। आज संध्याकाळी तुमच्या सर्वांसोबत उपस्थित राहण्याचा मला अत्यंत सन्मान, मनःपूर्वक कृतज्ञता आणि खूप आनंद वाटत आहे। या सुंदर कुटुंबाचे, जल्पा, युगलरस देवी, शैलेश आणि वेदांत, ज्यांनी आपल्या घराचे दरवाजे आपणा सर्वांसाठी उघडले, त्यांचे मी विशेष आभार मानतो। तसेच आठवड्याच्या या कामकाजाच्या दिवशी रात्री आपल्या इतर सर्व कामांना बाजूला ठेवून येथे उपस्थित राहिलात, त्यासाठी मी तुमच्या प्रत्येकाचे मनःपूर्वक आभार मानतो। धन्यवाद। मला अस्थिरतेच्या काळात शांतता कशी मिळवावी या विषयावर बोलण्याची विनंती करण्यात आली आहे। आणि मी या सुंदर घराचे तसेच या खरोखरच अद्भुत इमारतीचे खूप कौतुक करत आहे। 32 वेस्ट की 360 वेस्ट? खरं तर मी कल्पना केली होती त्यापेक्षा हे अधिक आहे। 360 वेस्ट। परंतु या वास्तुकलेचे, नियोजनाचे, सजावटीचे, अंतर्गत रचनेचे आणि प्रकाशयोजनेचे कौतुक करत असताना आणि आजच्या विषयावर चिंतन करत असताना, मी याचाही विचार करत होतो की या इमारतीतील सर्व सौंदर्य, ही इमारत जी आपल्याला आनंद आणि आश्रय देते, त्या सर्वांचे स्थैर्य पूर्णपणे तिच्या पायावर, फाउंडेशनवर अवलंबून आहे। जेव्हा तुम्ही या इमारतीतून फिरता तेव्हा तुमच्यापैकी किती जण त्या पायाचा विचार करतात? प्रत्यक्षात कोणीच नाही, फक्त ती रचना करणारा वास्तुविशारद आणि ती उभारण्यासाठी परिश्रम करणारे बांधकामकार यांच्याशिवाय कोणीही त्या पायाचा विचार करत नाही। कोणी त्याचे विशेष कौतुकही करत नाही। अशा भव्य घरात येऊन कोणी असे म्हणणे फारच दुर्मिळ आहे की तुमच्या घराचा पाया अतिशय विलक्षण आहे। परंतु तोच पाया संपूर्ण इमारत उभी ठेवतो। कारण या जगातील आनंद, आश्रय, सौंदर्य आणि माधुर्य हे खूप सुंदर दिसू शकते, खूप आनंददायीही वाटू शकते। पण जीवनात वादळे येणे अटळ आहे। आणि जेव्हा मजबूत पाया असतो, तेव्हा आपण पाहू शकतो की तोच पाया वाऱ्यांमध्ये, पावसांमध्ये आणि वादळांमध्येही सर्व काही टिकवून ठेवतो। म्हणूनच हे जीवनाचे एक रूपक, उपमा आहे। जर आपल्या जीवनात आंतरिक अर्थ, आंतरिक उद्देश आणि आंतरिक शांततेचा पाया नसेल, तर या जगात आपल्याला मिळणारा कोणताही बाह्य आनंद अखेरीस अस्थिर होईल आणि त्यात व्यत्यय येईल। कारण आपल्याकडे जे काही आहे, किंवा आपण जे काही आहोत, त्यामध्ये असे बदल येणारच आहेत जे आपल्या नियंत्रणाच्या पलीकडे आहेत। आपण हवामान नियंत्रित करू शकत नाही। लोक आपल्याकडे कसे पाहतात, आपल्याविषयी कसे विचार करतात किंवा आपल्याविषयी काय बोलतात, हे देखील आपण पूर्णपणे नियंत्रित करू शकत नाही। आपण प्रयत्न करू शकतो। मग राष्ट्रे आणि त्यांच्या नेत्यांमध्ये परस्पर व्यवहार कसे चालतात, हे नियंत्रित करण्याची शक्ती आपल्याकडे आहे असे तरी कसे म्हणता येईल? हे जग सतत बदलणारे आहे, आणि आपल्या नियंत्रणाबाहेरील सर्व शक्तींमध्ये सर्वात प्रभावशाली शक्ती म्हणजे काळ, वेळ। अतिशय सूक्ष्म आणि आश्चर्यकारक पद्धतीने काळ प्रत्येक क्षणी सर्व काही आणि प्रत्येकाला नियंत्रित करत असतो। मग अशा अस्थिरतेच्या आणि उलथापालथीच्या वातावरणात आपण शांतता कशी शोधायची? पाया म्हणजे अशी गोष्ट जी जगाला इंद्रियांनी दिसत नाही, परंतु तीच प्रत्यक्षात आपली सर्वात मोठी वास्तविकता असते। आणि ती म्हणजे आपल्या स्वतःच्या हृदयात आणि मनात असलेली अंतर्गत अवस्था। दोन व्यक्ती अगदी एकच गोष्ट बोलू शकतात, परंतु एकाच्या मनात प्रेम भरलेले असते आणि दुसऱ्याच्या मनात द्वेष। आपल्या जीवनातील अनुभवांचा मोठा भाग हा आपण स्वतःच्या अंतःकरणात निर्माण केलेल्या दृष्टिकोनावर अवलंबून असतो। जेव्हा खूप पाऊस पडत असतो, तेव्हा आपल्याला कदाचित अस्वस्थ वाटू शकते, पण झाडांना मात्र त्या पावसात खूप आरामदायक वाटत असते। म्हणून योग्य कोण आणि अयोग्य कोण? प्रत्येकाचे अनुभव हे त्यांच्या दृष्टीने सापेक्ष असतात। आणि ही किती अर्थपूर्ण गोष्ट आहे की श्रीकृष्णांनी भगवद्गीता रणांगणावर सांगितली। युद्ध संपल्यानंतर, सर्वत्र शांतता निर्माण झाल्यानंतर नाही, तर युद्ध सुरू होण्यापूर्वी, जेव्हा मोठा गोंधळ आणि संकट अगदी समोर उभे होते, त्यावेळी। भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला शिकवत होते की, तो घरी असो, आपल्या कुटुंबासोबत असो किंवा या जगातील भयंकर आणि कठीण युद्धाच्या परिस्थितीत असो, त्याने गहन आध्यात्मिक शांतता कशी प्राप्त करावी। अर्जुनाला सांगितले गेले की त्याच्या स्वभावानुसार, त्याच्या वर्ण आणि आश्रमानुसार, प्रेमाने, आनंदाने आणि निष्ठेने त्याने आपले कर्तव्य पार पाडावे।
जर अर्जुनाला महाभारताच्या कुरुक्षेत्र युद्धात असे करता आले तर आपले जीवन खरे तर आपण समजतो तितके गुंतागुंतीचे नाही. आणि आपण सर्वजण सुरक्षितता मिळवण्यासाठी उत्सुक असतो तसे असणे महत्त्वाचेही आहे. आपल्या जीवनात काही विश्वासार्ह आधार आणि स्थिर अनुभव असावेत अशी आपली इच्छा असते. आपण आपल्या मुलांना शिक्षण देतो. आपण स्वतःही अधिकाधिक शिकण्याचा प्रयत्न करतो. मला वाटते 15व्या मजल्यावर मी एक फिटनेस सेंटर पाहिले, बहुतेक तसेच काहीतरी होते. त्यामुळे शरीर तंदुरुस्त ठेवणे महत्त्वाचे आहे. पण तंदुरुस्त राहण्यासाठी परिश्रम करावे लागतात, त्यासाठी वेळ द्यावा लागतो. शिक्षित होण्यासाठीही गंभीरपणे वेळ द्यावा लागतो. कौशल्ये आत्मसात करण्यासाठीही प्रयत्न आवश्यक असतात. भगवद्गीता तसेच विविध परंपरांतील सर्व संत आणि आचार्य आपल्याला हेच शिकवतात की अंतःकरणातील समाधान, आंतरिक शांतता आणि आध्यात्मिक जागृती विकसित करण्यासाठी आपणही दर्जेदार वेळ आणि लक्ष दिले पाहिजे. कारण त्याशिवाय आपला तथाकथित आनंद आणि आपण ज्यासाठी इतका प्रयत्न करतो त्या सर्व गोष्टी अतिशय वरवरच्या ठरतात. मी गौरगोपाल प्रभू आणि गौरांग प्रभू यांच्याकडून शिकलो आहे की वस्तू मनाला आणि शारीरिक इंद्रियांना काही प्रमाणात समाधान देऊ शकतात, परंतु पैसा, कीर्ती, प्रभाव किंवा भोग यांसारख्या गोष्टी हृदयाला खरे समाधान देऊ शकत नाहीत. हृदयाला खरे समाधान देणारी एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे प्रेम मिळण्याची आणि प्रेम करण्याची अनुभूती. त्याशिवाय जीवन खूपच वरवरचे राहते, जीवन अपूर्ण राहते. मग त्या प्रेमाचे मूळ काय आहे? प्रेमाच्या अनुभूतीचे सारतत्व काय आहे? याच ठिकाणी आपल्याला खरी शांतता सापडते. भगवद्गीतेमध्ये एक अत्यंत सुंदर श्लोक आहे जो अनेक अर्थांनी संपूर्ण भगवद्गीतेचा सारांश मांडतो. एका अर्थाने हा एकच श्लोक सर्व शास्त्रांचे सार आणि इतिहासभरातील सर्व संतांच्या शिकवणीचे तत्त्व आपल्या समोर उभे करतो. आचार्य या श्लोकाला शांतीचे सूत्र, पीस फॉर्म्युला असे संबोधतात. ज्या जगात इतकी चिंता, इतकी अनिश्चितता, इतकी भीती, विश्वासघात आणि दुःख आहे, जिथे आपण आपल्या प्रिय व्यक्तींना गमावतो, मित्रांना गमावतो, हेच तर जीवनाचे वास्तव आहे. मग आपल्या आजूबाजूला इतके दुःख असताना आनंदी कसे राहायचे? भौतिक दृष्टिकोन असा असतो की आपल्या हृदयातील आणि जीवनातील वास्तवातील पोकळी व वरवरपणाकडून आपले चित्त दुसरीकडे वळवावे. त्यासाठी आपण ते असंख्य तात्पुरत्या गोष्टींमध्ये आणि असंख्य वरवरच्या संबंधांमध्ये गुंतवून ठेवतो. परंतु आपण 360 वेस्टमध्ये राहत असू किंवा हिमालयातील एखाद्या गुहेत, आपल्या शांततेचा आधार त्या गोष्टींवर नसावा. जर तुम्हाला ती शांतता गुहेत मिळत नसेल तर ती येथेही मिळणार नाही. आणि जर तुम्हाला ती येथे मिळत नसेल तर ती गुहेतही मिळणार नाही. कारण आपण शोधत असलेली ती शांतता, ते मूलभूत प्रेम, हे आत्म्याचे अविभाज्य स्वरूप आहे. गीतेमध्ये सांगितले आहे की आत्मा कधी जन्म घेत नाही आणि कधी मरतही नाही. आत्मा हे शरीर नाही आणि हे सतत बदलणारे तात्पुरते मनही नाही. आत्माच आपले खरे स्वरूप आहे. आपण आपल्या डोळ्यांद्वारे पाहतो, आपण चष्मा वापरतो किंवा आपली दृष्टी खूप चांगली आहे यावर आपल्या जीवनातील आनंद अवलंबून नसतो. या सर्व गोष्टी बदलणाऱ्या आहेत. परंतु पाहणारा कोण आहे, अनुभवणारा कोण आहे, विचार करणारा कोण आहे, प्रेम करू इच्छिणारा आणि प्रेम मिळवू इच्छिणारा कोण आहे, आणि त्या प्रेमाची पूर्णता नेमकी कुठे आहे, हे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तेच आत्म्याचे खरे प्रेम आहे. आत्म्याचे खरे प्रेम म्हणजे परमात्म्याशी जोडले जाणे. आपण या घरात पाहतो तसे राधा गोकुलानंद अतिशय सुंदर रीतीने येथे आपले निवासस्थान प्रकट करत आहेत. प्रत्यक्षात आपण त्यांना आमंत्रित करतो, परंतु त्यांना आमंत्रित करणे म्हणजे प्रेमपूर्वक आणि परस्पर आदराच्या भावनेने हे मान्य करणे की खरे तर सर्व काही त्यांचेच आहे. कृष्ण किंवा भगवान किती अद्भुत आहेत. ते आपल्याला सर्व काही देतात आणि मग त्यांनी दिलेल्या गोष्टींपैकी थोडेसे जरी आपण त्यांना अर्पण केले तरी ते अत्यंत प्रसन्न आणि कृतज्ञ होतात. आणि आपल्या दैनंदिन जीवनात या सत्याची जाणीव ठेवण्यासाठी अशा या सुंदर घरात जशी सुंदर वेदी आहे तशी व्यवस्था आपण करतो. आपण ज्या शांतीच्या सूत्राचा उल्लेख करीत आहोत तो भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायातील एक श्लोक आहे. हे सूत्र अतिशय सोपे आहे, परंतु तितकेच गूढ आणि गहन आहे. परमेश्वर, ज्यांची अनेक नावे आहेत, ज्यांनी अनेक अवतार धारण केले आहेत आणि जे गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणून प्रकट झाले आहेत, ते म्हणतात, मीच सर्वोच्च प्रेमाचे लक्ष्य आहे.
श्रीकृष्ण आपल्याला हेही सांगतात, मी सर्व भौतिक आणि आध्यात्मिक जगांचा उगम आहे. सर्व काही माझ्यापासूनच प्रकट होते. जे ज्ञानी पुरुष हे तत्त्व पूर्णपणे जाणतात, ते संपूर्ण हृदयाने माझी भक्ती करतात. जसे आपण या इमारतीच्या पायाचे उदाहरण पाहिले, की तो पाया दिसत नसला आणि त्याची फारशी दखल घेतली जात नसली, तरी तोच संपूर्ण इमारतीला आधार देतो, त्याच्याप्रमाणे एका वृक्षाची मुळेही सहजपणे दिसत नाहीत. वृक्षाची पाने सुंदर असू शकतात, फुले मनोहर असू शकतात, फळे स्वादिष्ट असू शकतात, परंतु त्या सर्वांना जीवन, पोषण आणि आधार देणारी गोष्ट म्हणजे त्याची मुळे. त्याचप्रमाणे आपल्या जीवनातील सर्व नातेसंबंध, यश, संपत्ती, प्रतिष्ठा आणि सुख यांना अर्थ, आधार आणि जीवन देणारे मूळ तत्त्व म्हणजे परमेश्वराशी असलेले आपले नाते. त्या नात्याची जाणीव आणि अनुभूतीच खऱ्या शांततेचा, स्थैर्याचा आणि प्रेमाचा पाया आहे. आणि जेव्हा मुळे मजबूत असतात, तेव्हा वादळे आली तरी वृक्ष टिकून राहतो. मी अशी अनेक ठिकाणे पाहिली आहेत जिथे चक्रीवादळांमुळे जवळजवळ सर्व झाडे उन्मळून पडली, परंतु ज्या वृक्षांची मुळे खोलवर गेलेली आणि निरोगी होती, त्यांनी त्या वादळाचा सामना केला. आणि नंतर ते पुन्हा वाढले, बहरले आणि पूर्वीपेक्षाही अधिक गोड व सुंदर फुले व फळे दिली. म्हणून वृक्षाचा खरा विकास आणि आनंद हा त्याच्या मुळांना पाणी घालण्यात आहे. आणि जेव्हा आपण समजून घेतो की भगवान हे सर्वांचे आणि सर्व काहीचे मूळ स्रोत आहेत, तेव्हा श्रीकृष्ण या श्लोकाची सुरुवात याच तत्वाने करतात. मनुष्य 3 गोष्टी समजून घेतल्यास खरी शांती प्राप्त करू शकतो. पहिली गोष्ट म्हणजे भगवान हे संपूर्ण अस्तित्वाचे मूळ आहेत. आपण जे काही करतो, ते सर्व भगवानांच्या प्रसन्नतेसाठी असावे. आपण जे काही करतो, ते भगवानांच्या इच्छेशी सुसंगत असावे. आणि श्रीकृष्ण असेच परमेश्वर आहेत. ते केवळ सर्वोच्च स्वामी, सर्वशक्तिमान किंवा सर्व नियंत्रकांचे नियंत्रक नाहीत. त्यांच्या सामर्थ्याचे वर्णन अनेक पुराणांमध्ये आणि जगभरातील विविध शास्त्रांमध्ये केले आहे. परंतु ते आपल्या मूळ, शाश्वत स्वरूपात श्रीकृष्ण म्हणून प्रकट होतात, जे अत्यंत सुंदर आहेत. ते स्वतःच्या आनंदासाठी बासरी वाजवत नाहीत. जसे वृक्षाच्या मुळांना पाणी घातल्यावर ती मुळे असे विचार करत नाहीत की, हे पाणी फक्त माझेच आहे. तुम्ही मुळांना पाणी दिल्यावर त्या मुळांचा आनंद ते पाणी वृक्षाच्या प्रत्येक भागापर्यंत पोहोचवण्यात असतो. खोड, साल, फांद्या, पाने, फुले आणि फळे अशा सर्व भागांना ते पोषण देतात. त्याचप्रमाणे जेव्हा आपण श्रीकृष्णांना प्रसन्न करणाऱ्या जीवनपद्धतीशी सुसंगत राहतो, तेव्हा श्रीकृष्ण अतिशय मधुर स्वरूपात आपल्या जीवनात प्रकट होतात आणि आपल्याला आनंद, समाधान आणि सुख प्रदान करतात. आणि येथे राम या सुंदर संकल्पनेचाही विचार येतो. संस्कृतमध्ये राम म्हणजे सर्व आनंदांचा अथांग सागर किंवा अखंड स्रोत. आणि सीता म्हणजे ज्या रामांना सर्वोच्च आनंद देतात, जसे राधाराणी श्रीकृष्णांना आनंद देतात. सर्व आनंदांचा स्रोत याचा अर्थ असा की, जेव्हा आपण पुन्हा रामाशी जोडले जातो, तेव्हा राम आपल्यावर अनंत प्रेमाचा वर्षाव करतात. आणि जेव्हा आपण खऱ्या अर्थाने भगवानांच्या प्रेमाशी एकरूप होतो, तेव्हा प्रेमाचे नैसर्गिक स्वरूप असे असते की ते आपल्या प्रेमाला प्रेमानेच प्रतिसाद देते. म्हणून सर्व कर्मे, सर्व योगमार्ग आणि सर्व आध्यात्मिक साधना या आपल्या जीवनरूपी वृक्षाच्या आणि या संपूर्ण जगाच्या मुळांना पाणी घालण्यासाठी, म्हणजेच भगवानांशी असलेले आपले नाते दृढ करण्यासाठी केल्या गेल्या पाहिजेत. आणि तेच परम सत्य या संपूर्ण सृष्टीचे स्वामी आहे. ब्रह्मसूत्र सांगते की, परम सत्य ते आहे ज्याच्यापासून सर्व काही उत्पन्न होते, जे सर्व काहीचे मूळ कारण आहे. आणि जेव्हा आपण स्वतःला नियंत्रक समजतो किंवा ज्या गोष्टी प्रत्यक्षात आपल्या मालकीच्या नाहीत त्यांचे मालक असल्याचा विचार करतो, तेव्हा दुःख अपरिहार्यपणे आपल्या वाट्याला येते. एका अर्थाने, हे तत्त्व म्हणजे प्रामाणिकपणे हे मान्य करणे की भगवानांनी निर्माण केलेल्या सर्व गोष्टी, जसे सूर्य, हवा, पाणी आणि आपली शरीरे, या आपल्या निर्मितीच्या नाहीत. आपण आपले शरीर निर्माण केलेले नाही. आणि आपल्या आई वडिलांनीही आपण कसे असू याचा काही ठरवून आखलेला आराखडा बनवलेला नव्हता. हे सर्व निसर्गाच्या नियमानुसार घडत असते. आणि श्रीकृष्ण सांगतात की तेच निसर्गाचे नियंत्रक, स्वामी आणि मूळ स्रोत आहेत. निसर्ग ही श्रीकृष्णांची शक्ती आहे. म्हणून हे शरीर आपल्याकडे विश्वास म्हणून सोपवलेले आहे. आपली कुटुंबे आपल्याकडे सोपवलेली आहेत. आपली घरे, आपली सर्व कौशल्ये आणि सर्व क्षमता, हे सर्व आपल्याला विश्वासाने प्रदान केलेले आहे.
आपण या सर्वांचे केवळ पालक आणि विश्वास्त आहोत. या सत्याची जाणीव ठेवून त्यानुसार जीवन जगणे आणि त्यानंतर हे समजून घेणे की श्रीकृष्ण किंवा भगवान, ज्यांची अनेक नावे आहेत, जसे भगवान श्रीराम, ते सर्वांच्या हिताचा विचार करणारे, सर्वांचे परमप्रिय आणि खरे मित्र आहेत. ते आपल्या हृदयात वास करतात. ते सर्व जीवांच्या हृदयात आहेत. परंतु ते इतके प्रेमळ मित्र आहेत की आपल्या स्वतंत्र इच्छेमध्ये ते हस्तक्षेप करत नाहीत. जोपर्यंत आपण त्यांच्याजवळ येण्याची इच्छा व्यक्त करत नाही, जोपर्यंत आपण त्यांना ओळखण्याची तयारी दाखवत नाही, तोपर्यंत ते आपल्या हृदयात लपूनच राहतात. तरीही ते नेहमी आपल्या सोबत असतात. आपल्या जीवनासाठी प्रत्येक क्षणी आवश्यक असणारी प्रत्येक गोष्ट तेच पुरवत असतात. परंतु ते इतके करुणामय आहेत की आपल्या आत्म्याचे मित्र म्हणून, असंख्य जन्मांमधून, पुन्हा पुन्हा जन्म घेताना, लाखो विविध योन्यांमध्ये प्रवास करत असतानाही, त्यांची ओळख न झाली तरी, त्यांचे कौतुक न झाले तरी, ते आपल्या सोबत राहण्यास तयार असतात. आणि तरीही ते सर्व काही देतच राहतात. कधीही साथ सोडत नाही. आपण कधीही एकटे नसतो. आणि जेव्हा आपण केवळ भगवानांच्या सामर्थ्याचीच नव्हे तर त्यांच्या प्रेमाचीही जाणीव करतो, जीवनातील सर्व प्रकारच्या परिस्थितींमध्ये त्यांच्या प्रेमाचा अनुभव घेतो, तेव्हा भगवद्गीता सांगते की आपण खऱ्या आणि चिरस्थायी शांततेचा अनुभव घेऊ शकतो. हे तत्त्व आपल्या कुटुंबातही तितकेच लागू होते. जेव्हा आपण आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीकडे भगवानांची संताने म्हणून पाहतो, तेव्हा आपली दृष्टी बदलते. भगवान आपल्या आई वडिलांद्वारे आपले रक्षण करत आहेत. भगवानांनी त्यांच्या प्रिय संततीला आपल्या मुलांच्या रूपात आपल्यावर सोपवले आहे. भगवानांनी आपल्याला घर दिले आहे. श्रीकृष्णांनी आपल्याला बुद्धीद्वारे ज्ञान संपादन करण्याची क्षमता दिली आहे. त्यांनी आपल्याला असंख्य कौशल्ये आणि क्षमता दिल्या आहेत. पण या सर्व गोष्टी केवळ काही काळासाठी आपल्याकडे आहेत, कारण काळाच्या प्रभावाने एक दिवस त्या सर्व निघून जाणार आहेत. परंतु जोपर्यंत या गोष्टी आपल्याकडे आहेत, तोपर्यंत जीवनाचे सौंदर्य हे त्यांना भगवानांच्या प्रेमाच्या प्रकाशात समजून घेण्यात आणि जगण्यात आहे. आणि त्यालाच भक्ती म्हणतात. परंतु व्यक्ती जेव्हा या आध्यात्मिक अनुभूतीपासून दूर होतात, तेव्हा त्या लोभ, स्वार्थी आणि विनाशकारी कामना, मत्सर, क्रोध आणि मोह यांच्या अधीन होतात. आणि जेव्हा हे गुण आपल्या अंतःकरणात प्रबळ होतात, तेव्हा ते आपल्या शब्दांमधून, कृतींमधून, विचारांमधून आणि नातेसंबंधांमधून जगासमोर प्रकट होतात. आपण आपल्या कुटुंबातील सदस्यांना दुःख देऊ शकतो. आपण आपल्या मित्रांना दुःख देऊ शकतो. आपण आपल्या राष्ट्रालाही त्रास देऊ शकतो. आणि काही लोक जेव्हा मोठा प्रभाव आणि सत्ता मिळवतात, तेव्हा ते संपूर्ण जगामध्ये दुःख आणि संघर्ष निर्माण करू शकतात. वैद्यकशास्त्रात जसे काही उपचार केवळ लक्षणांवर केले जातात, तसेच जीवनातही अनेकदा केवळ बाह्य समस्यांवर उपाय शोधले जातात. उदाहरणार्थ, वेदना कमी करण्यासाठी वेदनाशामक औषध घेतले जाऊ शकते. जखम झाकण्यासाठी पट्टी बांधली जाऊ शकते. परंतु भगवद्गीता आणि महान संतांनी आपल्याला नेहमीच शिकवले आहे की आपण समस्येच्या मूळ कारणापर्यंत पोहोचले पाहिजे. आणि ते मूळ कारण म्हणजे आत्म्याच्या सर्वात मोठ्या आणि शाश्वत गरजेपासून झालेला तुटलेपणा. प्रत्येक आत्म्याची सर्वात खोल, सर्वात मूलभूत आणि चिरंतन गरज म्हणजे खऱ्या अर्थाने प्रेम मिळण्याची अनुभूती घेणे. केवळ शारीरिक, मानसिक किंवा भावनिक प्रेम नव्हे, तर हृदय आणि आत्म्याचे आध्यात्मिक प्रेम. आणि त्या प्रेमाचे साधन बनणे. धर्म, त्याच्या सर्वोच्च स्वरूपात, म्हणजे आपल्या सर्व कर्तव्यांमध्ये, सर्व व्यवसायांमध्ये आणि जीवनातील सर्व जबाबदाऱ्यांमध्ये आपण त्या आध्यात्मिक प्रेमाचे माध्यम बनणे, जे आपल्या जीवनाची सर्वोच्च क्षमता आणि आपले खरे स्वरूप आहे. आणि श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात की जर आपण एखाद्या उच्चतर आनंदाचा अनुभव घेत असू, तर जीवनातील अडचणींना आपण सकारात्मक दृष्टिकोनाने आणि आनंदाने तोंड देऊ शकतो. श्रीकृष्ण एक सुंदर उदाहरण देतात. अनेक नद्या समुद्रात येऊन मिळतात. उन्हाळ्यात कधी कधी नद्या पूर्णपणे आटून जातात किंवा त्यांमधून फक्त थोडासा प्रवाह समुद्राकडे येतो. आणि पावसाळ्याच्या मध्यकाळात तीच नदी अनेक मैल रुंद होते आणि दर काही मिनिटांनी लाखो लिटर पाणी समुद्रात ओतले जाते. तरीसुद्धा समुद्र हा समुद्रच राहतो. अशा असंख्य नद्या त्यात येऊन मिळतात. परंतु कोरड्या ऋतूमध्ये समुद्र स्वतःला काही कमी पडल्यासारखे मानत नाही, आणि पावसाळ्यात प्रचंड पाणी आल्यावर तो मर्यादा ओलांडून वाहूही लागत नाही. याउलट,
एखादा छोटा डबका किंवा लहान तळे यांमध्ये पाणी येणे थांबले तर ते कोरडे पडते आणि वादळ आले तर ते भरून वाहू लागते. परंतु समुद्र आपल्या गहनतेमुळे बाह्य परिस्थितींनी विचलित होत नाही. श्रीकृष्ण हे उदाहरण देतात कारण आपल्या हृदयातही आनंदाचा एक अथांग सागर आहे. जेव्हा आपण श्रीकृष्णांचे आपल्यावरील प्रेम आणि त्यांच्याविषयीचे आपले प्रेम ओळखतो, जेव्हा आपण समजतो की आपण शबरीप्रमाणे प्रेमाने थोडीशी बोरे अर्पण करणारे असो किंवा हनुमानजींप्रमाणे महासागर ओलांडणारे असो, जो कोणी आपल्या मुलांना, जीवनाच्या उद्देशाला आणि आपल्या क्षमतांना श्रीकृष्णांच्या प्रेमाशी सुसंगत करतो, तो व्यक्ती शांतता प्राप्त करतो. या जगात जेव्हा अडचणी, दुःखद प्रसंग, आव्हाने आणि अडथळे येतात, तेव्हा ते समुद्राच्या पृष्ठभागावरील लाटांसारखे असतात. कधी मोठ्या लाटा असतात तर कधी समुद्राचे पाणी अगदी शांत असते. परंतु जर तुम्ही समुद्राच्या खोल तळाशी गेलात तर तेथे नेहमीच शांतता असते. बाह्य परिस्थितींचा त्यावर कोणताही परिणाम होत नाही. जेव्हा आपला आनंद आणि आपल्या नात्यांमधील प्रेम केवळ वरवरच्या पातळीवर असते, तेव्हा ते कोणत्याही क्षणी अस्थिर होऊ शकते आणि व्यत्यय आणणाऱ्या परिस्थितींच्या अधीन होते. परंतु जेव्हा त्या आनंदाला आणि प्रेमाला खोली असते, तेव्हा या जगातील बाह्य आणि तात्पुरते बदल आपल्या खऱ्या स्वरूपाच्या गाभ्यातील शांतता, आनंद आणि प्रेम यांना स्पर्श करू शकत नाहीत. आणि श्रीकृष्ण भगवद्गीतेत अर्जुनाला सांगत आहेत की, युद्धभूमीवर लढत असताना देखील त्याने अशीच चेतना आणि अशीच दृष्टी ठेवून जीवन जगावे. खरे तर अर्जुन विचार करत होता, मला येथून निघून जायचे आहे. त्यांना जे करायचे ते करू दे. मला याचा भाग व्हायचे नाही. तेव्हा श्रीकृष्ण त्याला म्हणाले, पळून गेलास तरी तू त्याचाच एक भाग राहशील. समस्येचा भाग होऊ नकोस, तर समाधानाचा भाग हो. दुर्योधन आपल्या बाणांचा, गदेचा, रथांचा आणि संपूर्ण लष्करी रणनीतीचा उपयोग करत होता. परंतु तो हे सर्व लोभ, मत्सर आणि अहंकारातून करत होता. आणि अर्जुन देखील त्याच प्रकारची साधने, त्याच प्रकारची युद्धकौशले आणि त्याच प्रकारच्या सुविधा वापरत होता, पण तो ते प्रेमाने, अंतःकरणातील शांततेने आणि भगवानांच्या सेवाभावाने करत होता. धर्माच्या क्षेत्रात प्रत्येकजण असे म्हणू इच्छितो की, मी जे काही करतो ते भगवानांसाठी करतो. परंतु त्याची खरी परीक्षा आपल्या मुलांद्वारे आणि चारित्र्याद्वारे होते. खरोखर भगवानांसाठी कार्य करणे म्हणजे पक्षपाताशिवाय, मत्सराशिवाय आणि द्वेषाशिवाय कार्य करणे. मी यापूर्वी वृक्षाचे उदाहरण दिले होते. आता मी एक कथा सांगू इच्छितो. काही वर्षांपूर्वी मी काही किशोरवयीन मुलांसोबत बसने उत्तर कॅलिफोर्नियातील एका जंगलात गेलो होतो. त्या जंगलात पृथ्वीवरील 2 सर्वात मोठी झाडे आहेत. ती सिक्वॉया वृक्ष आहेत. आम्ही जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या वृक्षाजवळ गेलो. त्याच्या बुंध्याचा व्यास जवळजवळ 40 फूट होता. त्या एका झाडाला पूर्णपणे घेरण्यासाठी सुमारे 20 माणसांनी हातात हात धरून उभे राहावे लागेल, इतके ते विशाल होते. तेथे काही माहितीफलकही लावलेले होते. त्यातील एका माहितीमध्ये असे लिहिले होते की, जर त्या वृक्षाच्या आतील जागेत पाणी भरता आले, तर 6 सदस्यांचे एक कुटुंब दररोज 3 वेळा अंघोळ करूनही ते पाणी 27 वर्षे पुरेल. अमेरिकेत बास्केटबॉल हा अतिशय लोकप्रिय खेळ आहे. त्या माहितीफलकावर असेही लिहिले होते की, जर त्या वृक्षाच्या आतला भाग पूर्णपणे पोकळ केला, तर त्यामध्ये 1,59,000 बास्केटबॉल मावू शकतील. मग त्यात किती क्रिकेटचे चेंडू मावतील? कदाचित लाखो. तो खरोखरच एक प्रचंड मोठा वृक्ष आहे. पण जर तुम्ही वर पाहिले, तर तुम्हाला दिसेल की त्या वृक्षाचा एक मोठा भाग काळसर झाला आहे, कारण तो वृक्ष सुमारे 1700 वर्षांपासून तेथे उभा आहे. आणि या दीर्घ काळात त्याने अनेक जंगलातील आगी अनुभवल्या आहेत. परंतु त्या सर्व आगींनंतरही तो वृक्ष वाढतच राहिला. आगी येतात. कधी प्रचंड धगधगत्या आगी लागतात. कधी कॅलिफोर्नियाच्या त्या भागात मुसळधार पाऊस पडतो. कधी हिमवादळे येतात. पण तो वृक्ष वाढतच राहतो. आणि मग काय झाले? त्यानंतर आम्ही जगातील सर्वात मोठ्या वृक्षाजवळ गेलो. वैज्ञानिकांच्या मते, तो वृक्ष सुमारे 2200 वर्षांचा आहे. त्या वृक्षाचा आकार इतका विशाल आहे की, जर एखादा छोटासा उंदीर जमिनीवर उभा राहून 6 फूट उंचीच्या माणसाकडे पाहत असेल, तर त्या उंदराच्या दृष्टीने जसा तो माणूस प्रचंड वाटेल, तसाच 6 फूट उंचीचा माणूस या वृक्षाकडे पाहताना वाटतो. मग मी त्या किशोरवयीन मुलांना विचारले, हा वृक्ष 2200 वर्षांपासून येथे उभा आहे. रोमन साम्राज्याच्या काळातही तो येथे होता.
असंख्य संस्कृती आल्या आणि गेल्या, अनेक युद्धे झाली आणि संपली. युरोपियन लोक या खंडावर येण्याच्या अनेक शतकांपूर्वीपासून हा वृक्ष येथे उभा आहे. या वृक्षाने खूप काही पाहिले आहे. जर हा वृक्ष बोलू शकला असता तर मानवजातीला तो कोणता संदेश दिला असता? त्या मुलांपैकी काही मुलांनी अनेक विनोद सांगितले. पण मग एक मुलगी, जिनेचे नाव लक्ष्मी होते, ती अचानक खूप गंभीर आणि भावूक झाली. ती आपल्या हृदयातून बोलत होती, जणू त्या वृक्षाचाच संदेश ती व्यक्त करत होती. ते खरोखरच आश्चर्यकारक होते. ती म्हणाली, तुम्ही माणसे किती मूर्ख आहात आणि तरीही स्वतःला किती महान समजता. तुमचे आयुष्य किती अल्प आहे. 2200 वर्षांच्या तुलनेत पहा, आणि हा वृक्ष अजूनही पूर्णपणे निरोगी आहे. आणि तुम्हाला माहीत आहे, जेव्हा तुम्ही 70व्या वर्षात पोहोचता, जर तेवढे आयुष्य लाभलेच तर फारसे आयुष्य उरत नाही. कदाचित 90 किंवा 100 वर्षांपर्यंत. तुमचे आयुष्य इतके क्षणभंगूर आहे, तरीही तुम्ही एकमेकांशी कितीतरी क्षुल्लक कारणांवरून आणि तात्पुरत्या गोष्टींसाठी संघर्ष करण्यात ते वाया घालवता. आणि लवकरच तुमच्यापासून निघून जाणाऱ्या गोष्टींमध्ये तुम्ही इतके गुंतून जाता आणि त्यांच्याशी इतके आसक्त होता. जीवनातील खऱ्या अर्थाने महत्त्वाच्या आणि उद्देशपूर्ण गोष्टींबद्दल गंभीर का होत नाही? लक्ष्मी हे बोलत असताना तिच्या डोळ्यांत अश्रू होते. तो खरोखरच एक मोठा धडा होता. मानवजन्म अत्यंत दुर्मिळ आहे. एका अर्थाने पाहिले तर मुंगीला देखील आपले आयुष्य मोठे वाटते. कारण तिच्या जाणीवेच्या पातळीवरून पाहिले असता तिलाही तसाच अनुभव येतो जसा आपल्याला 100 वर्षे जगताना येतो. ती देखील जीवनातील विविध अवस्था आणि बदल अनुभवते. म्हणूनच आपले आयुष्य मुंगीपेक्षा जास्त असल्यामुळे आपण श्रेष्ठ ठरत नाही. खरा फरक असा आहे की मानव म्हणून आपल्याला आपल्या आत्म्याच्या शाश्वत स्वरूपाची जाणीव होण्याची संधी प्राप्त आहे. आपल्याला आपल्या हृदयात आणि इतरांच्या हृदयात विद्यमान असलेल्या भगवानांच्या अनंत आणि सर्वोच्च प्रेमाचा अनुभव घेण्याची संधी आहे. आपण जे काही करतो त्यामध्ये त्या प्रेमाचे साधन बनण्याची संधी आपल्याला आहे. मग आपण व्यवसाय, व्यापार, तंत्रज्ञान किंवा सॉफ्टवेअर क्षेत्रात असू, किंवा वैद्यकीय सेवा, बांधकाम, स्थावर मालमत्ता क्षेत्रात असू, किंवा आपण शिक्षक, शेतकरी, साधू किंवा स्वामी असू. या सर्व केवळ बाह्य ओळखी आहेत. आई, वडील किंवा कोणतीही भूमिका असो, आपणा सर्वांना केवळ आपल्या अंतःकरणातील खरी शांतता आणि खरे प्रेम अनुभवण्याचीच नव्हे, तर आपल्या जीवनाद्वारे ते प्रेम इतरांपर्यंत पोहोचविण्याची संधी आहे. एकदा मी रेडवूड वृक्षांच्या जंगलात होतो. मी एका मित्रासोबत चालत असताना तेथील वनरक्षक काही पर्यटकांना सांगत होता. मी तुम्हाला रेडवूड जंगलातील एक भूमिगत रहस्य सांगणार आहे. मी 1960च्या दशकात अमेरिकेत किशोरवयीन होतो. त्यामुळे भूमिगत रहस्ये ऐकण्याची मला नेहमीच उत्सुकता असायची. म्हणून मी त्या वनरक्षकाचे बोलणे अतिशय लक्षपूर्वक ऐकू लागलो. तो म्हणाला, हे रेडवूड वृक्ष यांपैकी बहुतेक शेकडो नव्हे तर अनेकशे वर्षे जुने आहेत. आणि कॅलिफोर्नियातील ज्या भागात हे जंगल आहे, तो भाग डोंगराळ आहे आणि तेथील माती खूप सैल आहे. त्यामुळे झाडांच्या मुळांना फार खोलवर वाढणे सोपे नसते. तो पुढे म्हणाला, हजारो वर्षांच्या काळात येथे भयंकर भूकंप झाले, प्रचंड हिमवादळे आली, चक्रीवादळे आली, असंख्य वादळे आली. मग ही झाडे टिकून कशी राहिली आणि वाढत कशी राहिली? त्याने समजावून सांगितले की जमिनीखाली, जिथे आपल्याला काहीच दिसत नाही, तेथे रेडवूड वृक्षांची मुळे एकमेकांच्या शोधात बाहेरच्या दिशेने पसरत जातात. आणि जेव्हा दोन मुळे एकमेकांच्या संपर्कात येतात तेव्हा ती नैसर्गिकरित्या एकमेकांना बिलगतात. त्यांच्यामध्ये एक अविभाज्य गाठ तयार होते. तो म्हणाला, अशा प्रकारे 1000 वर्षे जुनी विशाल झाडे आणि नुकतीच उगवू लागलेली छोटी रोपे, ही सर्व एकमेकांच्या मुळांना बिलगून एकमेकांना आश्रय देतात. ती सर्व एकमेकांना आधार देतात आणि वाढण्यास मदत करतात. म्हणूनच ती पृथ्वीवरील सर्वात उंच आणि सर्वात जुनी झाडे बनली आहेत. खरे पाहता, मुळे म्हणजे आपल्या चेतनेचे मूळ तत्त्व आहे. आपण आपले प्रेम कसे देतो आणि कसे स्वीकारतो, हेच आपल्या जीवनाचा पाया असतो. आपापल्या पद्धतीने ही झाडे प्रेमपूर्वक एकमेकांना आधार देत आहेत, एकमेकांना आश्रय देत आहेत. आणि त्यांची एकता हीच त्यांची शक्ती आहे. हा निसर्गमातेचा आपल्याला दिलेला संदेश आहे. हा निसर्गाद्वारे आपल्याशी संवाद साधणारा भगवानांचा संदेश आहे.
आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर अशा प्रकारे आपल्या हृदयांचे परस्परांशी खोल स्तरावर जुळणे यालाच सत्संग म्हणतात. ही अत्यंत दुर्मिळ गोष्ट आहे. ती अमूल्य आहे. या अल्प मानवी जीवनात आपल्याला सत्संग प्राप्त करण्याची संधी मिळते. अशा लोकांच्या संगतीत राहण्याची संधी मिळते जे आपले हृदय श्रीकृष्णांसोबत, परमेश्वरांसोबत जोडतात, ज्यांच्या आत्म्यांमध्ये परस्पर प्रेम, स्नेह आणि आध्यात्मिक नाते निर्माण होऊ शकते. आपल्या कुटुंबासोबत वाटून घेता येईल असे प्रेम, आणि आपण जे काही करतो त्याद्वारे संपूर्ण जगासोबत वाटून घेता येईल असे प्रेम. सत्संगाची संधी मिळाल्याबद्दल कृतज्ञतेने वेळ देणे, आत्मसाक्षात्काराच्या विज्ञानाचे आणि योगतत्त्वज्ञानाचे श्रवण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. योग म्हणजे शरीर, मन आणि हृदय यांचे आत्म्याशी, परमेश्वराशी, निसर्गाशी आणि परस्परांशी सुसंवाद साधणे. म्हणूनच मी नित्यानंद चरण प्रभूंचा अत्यंत कृतज्ञ आहे. ते या 360 इमारतीत येऊन तुम्हा सर्वांना त्या पायाची आठवण करून देत आहेत, ज्यावर तुम्ही उभे आहात, ज्यावर अवलंबून आहात, पण ज्याची सहसा जाणीवही होत नाही. अशा सत्संगामध्ये आपण या उच्च सत्यांचे श्रवण करतो आणि ती सत्य आपल्या जीवनात उतरविण्याची प्रेरणा मिळवतो. विशेषतः आपल्या कुटुंबातील सदस्यांशी आपण कसा संवाद साधतो, त्यांचा कसा आदर करतो, आणि अहंकाराच्या पलीकडे जाऊन त्यांच्यावर खरे प्रेम कसे करतो आणि त्यांची खरी काळजी कशी घेतो, हे शिकतो. वरवरच्या किंवा कनिष्ठ स्तरावर पाहिले तर वाद घालण्यासाठी असंख्य कारणे असतात. मतभेदांसाठी अनेक कारणे असतात. दुःखी होण्यासाठी, रागावण्यासाठी अनेक कारणे असतात. परंतु जर आपल्याकडे अशी आध्यात्मिक साधना असेल की ज्याद्वारे आपण स्वतःशी आंतरिक संबंध प्रस्थापित करू शकतो आणि आपल्या अंतःकरणातील त्या उच्च शांततेचा व उच्च वास्तवाचा अनुभव घेऊ शकतो, तर आपण आपले खरे स्वरूप ओळखू शकतो. जर कसेही करून आपल्या सभोवतालच्या सर्व विचलित करणाऱ्या गोष्टींपासून आपण थोडे दूर राहू शकलो, जेणेकरून आपण त्या सत्याची ओळख करून घेऊ शकू, जर आपण आरशावरील धूळ साफ केली, जेणेकरून आपल्याला स्वतःचे खरे प्रतिबिंब दिसू शकेल, तर त्या उच्च स्तरावर आपण आपले सर्व मतभेद सोडवू शकतो. आणि याचा अर्थ असा नाही की आपल्याला प्रत्येक गोष्टीत एकमतच असले पाहिजे. कारण खरे प्रेम हे सहमती किंवा असहमती यांच्या पलीकडे असते. आत्म्याचे खरे प्रेम हे त्याचे नैसर्गिक आणि उत्स्फूर्त स्वरूप आहे. जर आपल्याला काही चुकीचे दिसले तर आपण करुणा अनुभवतो. न्यायासाठी संघर्ष करावा लागला तरी आपण तो करुणेने करतो, मत्सराने किंवा द्वेषाने नाही. हेच योग आहे, हाच धर्म आहे, हाच खरा अध्यात्म आहे. आणि सत्संगामध्ये आपण आत्मशोधाचे हे विज्ञान शिकतो. त्यानंतर आपण दररोज थोडा वेळ देण्याचा प्रयत्न करतो, ज्यायोगे आपण या आध्यात्मिक जीवनाची जोपासना करू शकू, त्याचा अनुभव घेऊ शकू आणि ते आपल्या जीवनात प्रत्यक्ष उतरवू शकू. उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये आमच्या गोवर्धन इको व्हिलेजमध्ये असंख्य फुले उमलतात. ती रात्री चंद्रप्रकाशात उभी असतात आणि दिवसा सूर्यप्रकाशात न्हाऊन निघतात. परंतु दररोज काही मिनिटे आम्ही त्यांना पाणी घालण्यासाठी वेळ देतो. आणि जेव्हा त्यांना पाणी मिळते, तेव्हा चंद्रप्रकाश आणि सूर्यप्रकाश त्यांच्या वाढीस आणि बहरास सहाय्य करतात. परंतु त्यासाठी वेळ द्यावाच लागतो. त्याचप्रमाणे आपल्या अंतःकरणात असलेल्या ज्ञानाच्या बीजाला, भक्तीच्या बीजाला, धर्माच्या बीजाला आपल्या लक्षाची आणि जतनाची आवश्यकता असते. सत्संगामध्ये आपण जीवनाकडे कृतज्ञतेच्या भावनेने कसे पाहायचे हे शिकतो, अशा मागण्या, अपेक्षा आणि आग्रहांनी नव्हे जे कधीही पूर्ण समाधान देऊ शकत नाहीत. आपण एखाद्या गुहेत राहत असू किंवा 360 वेस्टमध्ये राहत असू, आपल्याकडे जे आहे त्याबद्दल आपण कृतज्ञ राहू शकतो. आपल्याला जे उपजीविकेचे आणि प्रगतीचे अवसर मिळाले आहेत त्याबद्दलही आपण कृतज्ञ राहू शकतो. परंतु आपण ती कृतज्ञता कशी व्यक्त करतो, आपण उपजीविका कशी कमावतो, आपण आपले जीवन कसे जगतो आणि आपण एकमेकांसोबत कसे वाटून घेतो, यावरून ती व्यक्त होते. आणि आपल्या सर्व वैयक्तिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मतभेदांमध्येही आपल्याकडे अशी एक पायाभूत जाणीव आणि चेतना असू शकते जी सर्वांना एकत्र आणते, अशी एक जागृती जी आपल्याला जीवन खरे जसे आहे तसे पाहण्यास मदत करते, आपल्या मनावर झालेल्या विविध प्रभावांपलीकडे आणि संस्कारांपलीकडे. तेच सत्संग आहे. आणि त्यातून आपल्यामध्ये श्रद्धा निर्माण होते. त्या उच्च सत्यांवर श्रद्धा, त्या उच्च उद्देशावर श्रद्धा. आणि मग आपण दररोज थोडा वेळ देतो, आपल्या आध्यात्मिक सामर्थ्याची आणि परमेश्वराशी असलेल्या नात्याची जोपासना करण्यासाठी.
आपल्या अंतःकरणात असलेल्या त्या बीजाचे आपण पोषण करतो आणि मग आपण आपले सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न करतो. आपल्या सर्वांमध्ये काही ना काही उणिवा असतात, परंतु त्यात काहीच गैर नाही. महत्त्वाचे इतकेच की आपण प्रामाणिकपणे प्रयत्नशील राहावे, कृतज्ञ अंतःकरणाने जीवन जगावे, जेणेकरून प्रेम, भक्ती आणि धर्माची मुळे आपल्या जीवनात अधिकाधिक खोलवर रुजतील आणि ती मुळे इतरांच्या मुळांशीही जोडली जातील. मग आपण सर्वजण एकत्र वाढू शकू. एका तत्त्वज्ञाने लिहिले आहे की प्रतिकूलता आणि हृदयभंग यांच्यासोबत असे एक बीजही येते, ज्यामध्ये आपल्यासाठी तितकाच किंवा त्याहूनही अधिक लाभ दडलेला असतो. आणि माझे परमपूज्य गुरुदेव श्रील प्रभुपाद यांनी लिहिले आहे की एखाद्या व्यक्तीचे मोठेपण हे तो चिथावणी देणाऱ्या आणि प्रतिकूल परिस्थिती किती सहन करू शकतो यावरून मोजले पाहिजे. म्हणून जर आपण एकमेकांना सहाय्य करत असू, आपल्या स्वतःच्या आध्यात्मिक जाणीवेचे पोषण करण्यासाठी वेळ देत असू आणि मग चारित्र्याने जगण्याचा, प्रामाणिकपणे जगण्याचा, अहंकाराच्या असुरक्षिततेनुसार नव्हे तर भगवानांच्या प्रेमाच्या प्रकाशात जगण्याचा प्रयत्न करत असू, तर तो मार्ग प्रत्येकासाठी खुला आहे. आणि आपण कितीही मोठे किंवा लहान असलो तरी आपल्या जवळच्या लोकांसाठी आणि संपूर्ण जगासाठी आपण जो आदर्श निर्माण करतो, तोच आपल्या जीवनाला खरा अर्थ आणि खरा उद्देश प्रदान करतो. आणि श्रीकृष्णांनी आपल्याला दिलेल्या महान वरदानांपैकी एक म्हणजे हरनाम, भगवानांचे पवित्र नाम. कलिकाले नाम रूपे कृष्ण अवतार. या कलियुगात परमेश्वर आपल्या पवित्र नामांच्या दिव्य ध्वनिरूपाने अवतार धारण करतात. जेव्हा आपण प्रामाणिकपणे आपल्या जपामध्ये, ध्यानामध्ये आणि कीर्तनामध्ये भगवानांच्या पवित्र नामांचे स्मरण करतो, तेव्हा आपण प्रत्यक्षात भगवानांच्या सर्वोच्च पवित्र, कृपाळू, प्रेममय आणि करुणामय सान्निध्यात असतो. ते आपल्या मनाचे शुद्धीकरण करते, ते आपल्या हृदयाचे शुद्धीकरण करते आणि ते आपल्याला त्या अतिशय गहन आध्यात्मिक अवस्थेपर्यंत घेऊन जाते, जिथे आत्म्याचा आनंदसागर स्थिरपणे विसावलेला असतो, जिथे शांतीची सर्वोच्च परिपूर्णता म्हणजे प्रेम, शांती, प्रेमा, शांती असते आणि जिथे जीवनाचे अंतिम सत्य म्हणजे प्रेम असते. तेव्हा आपण आपल्या अंतःकरणातील त्या स्थानाचा शोध घेतो, जे आपल्या संपूर्ण जीवनाचे आणि आपल्या सर्व नातेसंबंधांचे खरे सत्य बनू शकते. आणि मग आपण केवळ शांततेचा अनुभव घेत नाही, तर या अनिश्चितता आणि अपरिहार्य गोंधळाने भरलेल्या जगात शांततेची साधने बनतो. आणि मी उशिरा आलो असल्यास क्षमस्व. परंतु जेव्हा मला कळले की तुम्ही सर्व नियमितपणे येणारे आणि या विषयांशी परिचित आहात, तेव्हा मला फारशी चिंता वाटली नाही, कारण मला खात्री होती की तुम्ही हे सर्व नक्कीच समजून घ्याल. आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार. हर बोल.